मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमधून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये पूर्णतः नव्हे पण काहीशी उघडीप मिळेल अशी शक्यता आहे। केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। सरसकट पंचनामे होतीलच पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। बुलडाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अतिवृष्टी झालेल्या माण तालुक्यातील शेतीची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। सिल्लोड तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी यामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। येत्या 7 दिवसांमध्ये पंचनामे करून अहवाल सादर करू अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। गोंदिया जिल्ह्यात गेले 3-4 दिवस झालेल्या परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसलाय। प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 91 गावांमधील 470.40 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय। यामुळे 776 शेतकरी बाधित झाले। मॉन्सून विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवसांमध्ये संततधार पाऊस कोसळेल। शेतपिकं पूर्णतः उद्ध्वस्त आहेत। अशाही स्थितीत जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीत नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय। सोलापूरसह मराठवाड्यातील पुरानं खरीपाची पिकं वाहून गेली आहेत। प्राथमिक अंदाजानुसार 60 लाखांहून अधिक हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। आगामी काळात कडधान्य आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्याच्या विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाढलेली आवक यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली। त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये केळी 40 ते 60 रुपये प्रति डझन या दरामध्ये मिळत आहेत। या दरांमधील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत असला तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागू शकतो। राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे। तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झाले आहेत। 80 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत ते पोहोचले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये मन्याड नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। धरणातून मोठ्या विसर्गामुळे उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली होती। पण गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे। उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झालेला आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नांद्रे सायगाव या रस्त्यावरील मन्याड धरणाकडे जाणाऱ्या पुलाचा भराव वाहून गेला, तो वाहतुकीकरता बंद करावा लागला। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेतवस्तीवर 2 वर्षाची चिमुकली खेळत होती। चिमनदडी या नदीपात्रात ती वाहून गेली। एनडीआरएफकडून सध्या या चिमुकलीचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचं छत कोसळलं। 2 मुलं ढिगाऱ्याखाली दाबली गेली। दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला, एक मुलगा गंभीर जखमी झालाय। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यांकरता ओळखले जातात। असंच एक विधान अजित पवारांनी केलं आणि त्यांनी हशा पिकवला। अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील चाकण इथं एका ज्वेलर्सच्या दालनाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी अजित पवारांनी सोन्याची चेन गळ्यात घालून फिरणाऱ्यांना टोला लगावला। आपल्या भागात काही लोकांची गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे। काहींनी सोन्याचे कपडे सुद्धा शिवलेत, पण हे अति होत आहे। तसंच सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं असं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली। अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूयात। आपल्या इथं काही
गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे. काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते, तेही आपण बघितलेले आहेत. पण ते अति होत आहे. आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचं आहे, तरुणांना सांगायचं आहे की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका. उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर. काही खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात, मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही. पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन म्हणून आपण बघत असतो, त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू झालेला वाद अद्याप सुद्धा काही शमलेला नाही. यावरून अनेकदा वार पलटवार होत असताना आपण बघतो. आत्ता सुद्धा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांच्या टीकेला सुनील तटकरेंनीही उत्तर दिलं. आम्ही 100% सांगितलं, भरतशेठ असेल, मी असेल किंवा महेंद्र तोरे असतील, आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदे साहेबांना सांगितले की या नालायकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही. आम्ही एकला जिल्ह्याची भूमिका जाऊ आणि बीजेपी त्याला बरोबर घेऊन त्याला सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्या परीने आम्ही मैदान आहोत. मध्यंतरी मी सांगितलंय झाल्यानंतर अतिशय मनमिळाऊपणे काम करतात, लोकांमध्ये जाऊन काम करतात, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये सणाचे दिवस आहेत, आता नवरात्रीनंतर दिवाळी येते. दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजे, याची तयारी पूर्ण करा. हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो. कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या जिल्ह्यातील पक्षाचे प्रवक्ते मजबूत ते त्यांना त्या स्तरावर उत्तर देतील. कारण प्रत्येकाचा उत्तर देण्याच्यासाठीचा एक स्तर ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे कोण खालच्या पातळीवरती काय बोलत असेल, आम्ही आमच्या पक्षाने एक सभ्यता राखलेली आहे आणि त्या सभ्यतेच्या माध्यमातूनच आम्ही वैचारिक याच्यावरती उत्तर त्या ठिकाणी देत असतो. पण अनेक वेळेला ती खालची पातळी पाहायला मिळत असते, त्याच्याने काय फारसा फरक पडतो अशातला का भाग नाही. कंटिन्यू पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना जाहीर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं तयार केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीकरता 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकरांनी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश जारी केले. गेल्या काही वर्षात परवडणाऱ्या घरांची पुरेशा प्रमाणात निर्मिती झालेली नाही. मात्र 2030 सालापर्यंत परवडणाऱ्या घरांकरता तब्बल 70,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून मुंबई आणि पुण्यामध्ये 35 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईल. राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे अनेक विद्यार्थी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीकरता नोंदणी करू शकले नाहीत. त्या सगळ्या इच्छुक विद्यार्थ्यांकरता भारतीय परिचर्या परिषदेनं प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्यानं मुंबईतील चौपाट्यांवर वाढणारी गर्दी आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महापालिकेनं जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अग्निशमन दलांतर्गत येणाऱ्या जीवरक्षक सेवांचे चौपाट्यांवर व्यवस्थापन करण्याकरता 3 वर्षांसाठी एका नवीन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून त्याकरता निविदा काढण्यात आलेली आहे. जळगावच्या चाळीसगाव शहरातील भाजी मंडई पुलावरून गोविंदा पवार या तरुणानं नदीत उडी घेतली. तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून बोटीद्वारे आणि दोरखंडाच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केली. राज्यातील 2री ते 12वी पर्यंतच्या नवीन विद्यार्थ्यांच्या UDAS प्रणालीमध्ये प्रवेश नोंदणी करता 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र 15 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं मुदतवाढीचे आदेश दिल्यावर 29 सप्टेंबरपर्यंत तब्बल 14 दिवसांनी शिक्षण विभागानं ते जाहीर करण्याची वाट का पाहिली, असा सवालही शिक्षक मुख्याध्यापकांनी केला आहे.
इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं. मी खोटी कामं केली नाही, त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होणार नाही, असं गडकरी म्हणाले. ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झालेत आणि माझ्या विरोधात पेड न्यूज सुरू केलेल्या आहेत, असं विधान गडकरींनी केलं. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याकरता मुंबई पोलिसांनी सोमवारपासून पुढील 2 महिन्यांकरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत. मूर्तीचे अवशेष फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात चित्रित करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यास बंदी घातलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात हायराईज फटाके, लेझर बीम, पतंग, फुगे सोडणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंच्या वापरास बंदी घातली गेली आहे. देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. केंद्र सरकारनं आता यावर नियंत्रण आणण्याकरता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. याकरता डिजिटल प्री ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. तो फसवणुकीच्या वेळी तात्काळ किंवा प्री ऑब्झर्व मोडमध्ये अलर्ट जारी करेल. पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना करण्यात आल्या. सोनं आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचं वारं वाहू लागलंय. सप्टेंबर महिन्यामध्ये चांदीनं तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतली होती. सध्या चांदीचे किलोमागे दर आहेत 1,49,247 रुपये. तर सोन्याच्या किमतीमध्येही मोठी उसळी बघायला मिळते. सोन्याचे सुमारे 11,000 भाव वाढलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिला. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सगळ्या चित्रपटांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांना बसणार आहे. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणे आणि कार्यालयात उपस्थित न राहणे आदी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनानं राज्यातल्या 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारलाय. आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागवला गेलाय. महानगरपालिकेच्या वतीनं सगळ्या प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांमधून तरंगता कचरा काढण्याकरता आज विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते. पहिल्याच दिवशी 25.25 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. बोरिवली पश्चिमेमध्ये आयोजित प्रवीण दरेकरांच्या गरबा कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नवोदय ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गापूजा साजरी केली जाते. या दुर्गापूजेमध्ये देवीच्या सजावटीत ठाकूर दालन म्हणजेच पारंपरिक बंगाली जमीनदार राजाचा महल देवी भोवती साकारण्यात आलाय आणि दर्शनाकरता भक्तांनी गर्दी केली आहे. आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचं त्याच्या देवनार इथल्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेनं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्याचं अभिनंदन केलं. एक सविस्तर बातमी बघतो आहोत. मुंबईच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांकरता मोठी बातमी. कुर्ला कारशेडमध्ये विकसित स्वयंचलित दरवाजाची चाचणी यशस्वी झालेली आहे. मुंबईमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकलचा स्वयंचलित दरवाजा बसवण्याची घोषणा करण्यात आली होती. नुकतीच कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचं समजतंय. त्यामुळे आता प्रवाशांच्या सेवेत लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल येणार आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात असलेल्या कोयना नगरला रात्री 12:09 भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरण परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप आहे. कोयनेपासून 4 किलोमीटर अंतरावर तर हिरवा गावच्या नैऋत्येस 6 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जालन्यामध्ये धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली. राज्यानं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला. दीपक बोराडेंचा अंत पाहू नका असं म्हणत दोघांनीही बोराडेंना पाठिंबा दिला. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी खोल समुद्रात न जाण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या नौकांच्या सुरक्षिततेकरता तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरामध्ये आश्रयाकरता दाखल झालेल्या आहेत.
सोलापूर शहरामध्ये विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 2 ऑक्टोबरला मिरवणुका काढल्या जाणार आहे। या पार्श्वभूमीवर त्या दिवशी सकाळी 6 पासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील अनेक मार्ग वाहतुकीकरता बंद असणार आहेत आणि काही मार्ग बदलले गेलेले आहेत। शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा आज साजरा होतोय। या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री 9 वाजता शार्दूल वाहनातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेकरता बाहेर पडणार आहे। हा सोहळा पाहण्याकरता हजारो नागरिक सहभागी होणार आहेत। दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे 8व्या दिवशी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान केले जातात। त्यामध्ये रुक्मिणी मातेला कन्याकुमारी पोशाख परिधान केला जातो। एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीकरता वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सकल आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। हजारो आदिवासी बांधव यात सहभागी झाले। एसटी प्रवर्गात कुणाचीही घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा आदिवासी समाजाने दिलाय। बीडमध्ये आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले। पूरस्थितीच्या मुद्द्यावर बुलडाण्याच्या मेहकरमध्ये आंदोलन करण्यात आलं। हेक्टरी 50,000 अनुदान कर्जमाफी द्यावी आणि दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली। अकोल्यातील तेल्हारा तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा या प्रमुख मागणी करता शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते। गोवा हद्दीतून सिंधुदुर्ग हद्दीत दाखल झालेल्या ओमकार हत्तीचं वास्तव्य सातोसे परिसरात आहे आणि त्याला दोडामार्ग तालुक्यातील केर जंगलमय भागात सोडण्याचा प्रयत्न वनविभागाच्या जलद कृती दलाने सुरू केलेला आहे। ओमकार हत्तीकडून भातशेतीचं नुकसान केलं जात आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील बनपुरी इथं भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला कुत्र्यांनी पळवून लावलं। यामुळे अनेक दिवसांपासून ढेपेवाडी विभागात पाळीव प्राणी पक्षी यांच्यावर बिबट्याने हल्ले चढवलेले बघायला मिळत आहेत। एका बिबट्याला कुत्र्यांनी पळवल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय। एक सविस्तर बातमी। 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्याकरता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। ही माहिती दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। पूर परिस्थितीमुळे विद्यार्थी फॉर्म भरू न शकल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे। यामुळे पूरग्रस्त भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। त्यांचं वर्ष सुद्धा वाया जाणार नाही। पाणी ओसरल्यानंतर ही मुलं आपला बोर्डाचा फॉर्म भरू शकणार आहेत। उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीनं निर्णय घेतलाय। पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला। परत वेगवान स्वरूपातल्या बातम्या। किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात फरार झालेला गुंड निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडला पळून गेलाय। त्यानं 90 दिवसांचा व्हिसा मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळतेय। बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। घायवळनं अहिल्यानगर पोलिसांकडून तात्काळ पारपत्र मिळवलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड गावामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला। करमाड स्टेशनमध्ये जमावानं मोठी गर्दी केली। स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यानंतरच जमाव माघारी फिरला। नांदेड शहरामध्ये दादागिरी करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगली सद्दल घडवली। वजीराबाद भागात व्यापाऱ्यांना खंडणी मागणाऱ्या 3 गुंडांना पोलिसांनी अटक केली आणि त्याच व्यापारी भागात त्या गुंडांची धिंड काढली। गुंडांनी हात जोडून व्यापाऱ्यांची माफी मागितली। धाराशिव शहरात एका मद्यधुंद चालकानं भरधाव वेगात गाडी चालवून 4 जणांना चिरडलं। अत्यंत धक्कादायक घटना। अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। गोंदिया जिल्ह्याच्या तावशी फाट्याजवळ भीषण अपघात झाला। ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला। कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी खिंडीजवळ एका युवकाचा खड्ड्यात दुचाकी अडवून अपघात झाला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आपल्या ताफ्यातील कार थांबवत जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केलं। जळगावच्या उमाळा गावात एका किराणा दुकानाला भीषण आग लागली। या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। हिंगोली जिल्ह्यात असलेल्या अतिवृष्टीमुळे रांजाळा गावात संपूर्ण कोबी सडून गेला। लागवड खर्च देखील निघत नसल्याने या शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागतोय।
मुंबई रुग्णालयामध्ये महापालिकेच्या आता रुग्णांना परवडणारी जेनेरिक औषधं उपलब्ध होणार आहेत। याकरता महापालिकेनं नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कॉपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेड या रुग्णालय परिसरात औषध दुकानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे। या दुकानांकरता आवश्यक जागा महापालिका उपलब्ध करून देणार आहे। बीड तालुक्यातील मराठा बांधवांकडून पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत किटचं वाटप करण्यात आलं। पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला। पुणे विमानतळावरून दिल्लीला उड्डाण घेणारं विमान पुन्हा बोलवण्यात आलं। उड्डाणाकरता तांत्रिक अडचण असल्याचं समजल्यावर विमान पुन्हा बोलवण्यात आलं। रनवेवरून विमान पुन्हा माघारी परतल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला। काही वेळानंतर या विमानाचं उड्डाण पार पडलं। पुणे सातारा महामार्गावर रस्त्यावर खड्डा समोर आल्यानं कारनं अचानक ब्रेक दाबला। यामध्ये एका मागोमाग एक अशा 3 कार एकमेकांना धडकल्या। अपघात झाला। सुदैवानं यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं। यामुळे राष्ट्रवादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार आहे अशा चर्चांना उधाण आलं। कोल्हापुरात असदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्यानंतर तणाव निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधानंतर ओवेसींचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले। तर विरोध करणाऱ्यांनी शाहू महाराजांची भूमिका समजून घेण्याचा सल्ला इम्तियाज जलील यांनी दिला। केरळमधील भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आम्ही राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू असं धक्कादायक विधान त्यानं केलंय। बदलापुरातील एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांनी चोप दिला। मराठी भाषा आणि मराठी माणसाला शिवीगाळ केल्यानं चोप देण्यात आला। चोप दिल्यानंतर फेरीवाल्यानं माफी मागितली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार विनय कोरेंनी केलं। भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली। बिहार विधानसभा निवडणुकीकरता निवडणूक आयोग आज नवीन मतदार यादी प्रसिद्ध करतोय। SIR नंतर मतदार यादी प्रकाशित केली जाते। कॅनडा सरकारनं बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना घोषित केलंय। कॅनडामध्ये लॉरेन्स टोळीकडून खून आणि खंडणीचे आरोप आहेत। उत्तर प्रदेशच्या महोबा इथं मोठा अपघात टळला। एका दुचाकीला अचानक आग लागली। दुचाकी स्वारानं वेळीच उडी मारून आपला जीव वाचवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मध्य प्रदेशच्या सतना इथं बिल्डिंगचं काम सुरू असताना एका दुचाकीला आग लागली। या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली। छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। अक्षरधाम मंदिराच्या थीमवर देखावा साकारण्यात आलाय। दर्शनाकरता भक्तांना गर्दी केलेली आहे। लखनौमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला। नवरात्रोत्सवात अमेरिकन टॅरिफच्या थीमवर आधारित मूर्ती स्थापन करण्यात आली। बिहारच्या गोपालगंजमध्ये नवरात्रोत्सवात चंद्रयान 3चा देखावा साकारण्यात आला। दर्शनाकरता भक्तांनी गर्दी केली होती।